नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात एका 2.5 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जाते। सविस्तर माहिती अशी की गुरुवारी दिनांक 13 तारखेला संध्याकाळच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील चारोसे गावात राहणारी मुलगी ही आपल्या घराच्या अंगणात खेळत असताना सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या चुलत काकाने तिला घरासमोरून घेऊन गेला। बराच वेळ झाल्याने मुलगी का दिसेना यासाठी तिच्या घरातील लोकांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता रात्री 8 वाजेच्या सुमारास सदर मुलगी घरापासून काही अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात संशयित आरोपी मुलीसह दिसून आल्याने दरम्यान पीडित मुलीच्या आईने वणी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे। मुलगी ही अल्पवयीन असल्या कारणाने संशयितावर कलम 376/2 सह कलम 4(6) पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील करीत आहे। नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।